काय होतं खेळ होतं सुरकवडी माझी बाबा वस्तुस्थिती सांगतो तुम्हाला. माझी घोंगडी हरवली असं मी म्हणायचो आणि एक गायक भेटले नव्हते म्हणून दुसरं गायक आणलं पण ते गायक तिसरीकडचंच होत पण योगायोगाने आलो म्हणजे नारी नारी कर. आम्ही म्हणायचो घोंगडी हरवली आणि ते म्हणायचं कोंबडी हरवली. खांदे भार पोटे भोग काय कीर्तनाचे सुख. बाबा तू 1:10-5 बंद करणार होता, आता 1 वाजून जवळ 50 मिनिटं झाली. केव्हा आनंदात रंगून गेलो हे कळलं नाही. हे भगवान गोपाल कृष्णाचा आनंद आहे, त्याच्या रंगामध्ये असंच रंगावं लागतं. बघा ना आमच्या भाऊकडं तोंडावरती स्तुती करू नये पण सांगू तुम्हाला 108 कथेचा संकल्प उराशी बाळगून घेणारा हा महात्मा. ऐका, आज 21वी कथा पार पडते. अजून काही दिवसांना 25, 51, 75, 100 आणि मग 108 कथेचा संकल्प पूर्ण ज्या वेळेस होईल त्यावेळेस या असलेल्या महात्म्याच्या जीवनाला काय समाधान असेल आणि या असलेल्या जीवनाला किती सुंदर सुगंध असेल याचं मोजमाप करता येणार नाही. सत्य संकल्पाचा दाता नारायण सर्व करी पूर्ण मनोरथ. यासाठी कथा व्यासजी श्री हरिभक्त परायण आम्हा सर्वांचे लाडकं व्यक्तिमत्व आदरणीय भागवत कथा प्रवक्ते श्री रामेश्वरजी दादा कुबेर दादांना सुद्धा एक भगवंताची सेवा करण्याकरता आयुष्य असेल, त्यानंतर जीवनामधलं आरोग्य असेल, त्यानंतर भगवंताची कृपा असेल, संतती, या सगळ्या गोष्टी, संपत्ती, ऐश्वर्य, वैभव, या सगळ्या गोष्टी भगवान गोपाल कृष्णाने प्राप्त करून द्याव्या. आणि या असलेल्या 108 कथेचा संकल्प भाऊच्या माध्यमातून जो साकारला जातोय या कथेसाठी पूरक गोड असं व्यक्तिमत्व आज आपल्याला लाभलंय. आदरणीय रामेश्वरजी दादा यांच्या माध्यमातून लाभतंय, आदरणीय शंकर भाऊ आणि ज्यांच्या या समवेत आपण या सगळ्या गोष्टीचा आनंद लुटतोय, आदरणीय सर्व सहयोग करणारी मंडळ आमच्या रामेश्वर दादांना भाऊंना. त्यानंतर साऊंड सिस्टम आदरणीय छत्रपती मंडप डेकोरेशन. नेहमी भागात फिरलं की आठवणीत राहतं, येतं, कधीतरी ध्यान येतं.